नाशिकच्या येवला तालुक्यातल्या एरणगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चोरी झाली आहे। 2 LED सेटसह इतर शालेय साहित्य देखील चोरीला गेलंय। या चोरट्यांच्या शाळेतल्या इतर सामानाची तोडफोड झाली आहे। संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्तानं येवला शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसंच विठ्ठल रुक्मिणीचा सजीव देखावा हे प्रमुख आकर्षण ठरले। पालखी मिरवणुकीची सुरुवात संत नामदेव महाराजांच्या मंदिरातून करण्यात आली। दहीहंडी झाल्यानंतर महाआरती आणि प्रसाद वाटपानं या कार्यक्रमाची सांगता झाली। सिन्नरमध्ये तब्बल 13 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय। शहरातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक सुरू होती। पोलिसांनी गुप्त माहितीवरून सापळा रचला, हा गुटखा पकडला। दरम्यान आरोपीला अटकही करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यातल्या विंचूर चौफुली परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीनं विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह उद्या रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। विंचूर चौफुली परिसरातल्या व्यापारी संकुलातल्या गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा, ई लिलाव पद्धत रद्द करावी, या 2 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये शिरवाडेमध्ये चोरट्यांनी एका किराणा दुकानाचा पत्रा कापून दुकानातले 15,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्तानं पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ ओढतानाचा अप्रतिम देखावा मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आला। संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं दत्तवाडीमध्ये अखंड त्रिगणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं।